रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ गोदुताई जांभेकर विद्यालय रत्नागिरी या प्रशालेचा शतक महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष आणि संस्थापक कैलासवासी बाबूराव जोशी आणि कैलासवासी मालतीबाई जोशी यांचे नातू डॉक्टर मुकुंद जोशी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपादजी नाईक उपस्थित होते। वर्षांचा प्रवास पूर्ण करीत आहे आणि हा शतकपूर्ती सोहळा या सोहळ्यासाठी आपल्याकडे येण्याची विनंती करते। रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष विजयराव साखळकर सर, कार्याध्यक्षा आदरणीय शिल्पाताई, कार्यवाहू आदरणीय श्री सतीश शेवणे सर, सहकार्यवाहू आदरणीय श्रीकांत दुर्गीकर सर, सौ गोदुताई जांभेकर विद्यालय रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे शाळा समिती अध्यक्ष आमचे मार्गदर्शक राजेंद्र मलुष्टे सर, लाईफ मेंबर बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय मकरंद साखळकर सर आणि आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपादजी नाईक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की भविष्यात गुणवत्ताधिष्ठित शिक्षणासाठी शिक्षण पद्धतीत बदल केले जात आहेत। आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ताधिष्ठित शिक्षण मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत। त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं आवर्जून सांगितलं। त्यांनी प्रज्वलित केलेली ही संस्कृत ज्योत बदलत्या काळानुसार अद्यावत रूप धारण करून आम्ही अवघाडीतपणे निष्ठेने पुढे घेऊन जात आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। महिला विद्यालय म्हणजेच सौ गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सव वाटचालीत संस्थेवर अपार प्रेम करणारे दानशूर देणगीदार, सातत्याने मेहनत घेणारे हात, आजी माजी शिक्षक, विविध क्षेत्रात नैपुण्य यश संपादित करणारे आजी माजी विद्यार्थी, आजी माजी पदाधिकारी, सहकारी यांचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणूनच ही संस्था अशा पद्धतीने वाटचाल करू शकते। या शताब्दी महोत्सव साजरा होताना येणाऱ्या काळातील शिक्षणाची गुणवत्ता, स्पर्धा ही आव्हाने पेलण्याची जबाबदारी निश्चितपणे आम्ही रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे एक सदस्य म्हणून आम्ही ते सांभाळण्यासाठी आपण सक्षम आहोत याची जाणीव मी सर्वांना द्यायला इच्छितोय। आज आपण गर्वाने म्हणू शकतो की विद्यालय केवळ ज्ञानाचे केंद्र नाही तर विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणास्थान आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक शिक्षणच मिळत नाही तर त्यांच्या कलागुणाला वाव मिळतोय, व्यक्तिमत्वाची वृद्धी होते आणि समाजातील विविधता समजून घेण्याची क्षमता त्याच्यातून विकसित होत आहे। आजच्या या महोत्सवाच्या निमित्ताने आपले सर्व शिक्षकांचा आणि कर्मचाऱ्यांना याचा जितका आदर करावा तेवढा कमीच आहे असं मला वाटतं। विद्यालयाचे भविष्य उज्ज्वल आहे आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उभ्या आहेत। शतकाभराच्या यशोगाथेचा आदर्श घेऊन आम्ही एकत्रितपणे शाळेच्या प्रगतीसाठी पावले उचलण्याचे वचन सर्व मिळून देऊया असा आम्ही सगळ्यांना आग्रह करणार आहे। विद्यालयाच्या शताब्दी पर्वानिमित्त सर्व विद्यार्थी देणगीदार, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक
त्यांना माझ्या मनापासून नववर्षाच्या शुभेच्छा, या कार्याच्याही शुभेच्छा देऊन यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, प्रशालेचे शालेय समिती अध्यक्ष राजन मलुष्टे, संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विलास पाटणे, संस्थेचे कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुधगीकर, संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय साखळकर, सर्व नियामक मंडळ सदस्य, संस्था पदाधिकारी आदी मान्यवर यांच्यासह शहरातील नागरिक, हितचिंतक आणि 100 वर्षातील माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते।